सुवर्णाने माहिती दिलेली आपल्याला। त्याचबरोबर आपल्याबरोबर सिनियर करस्पॉन्डंट आमचे सुधाकर काश्यप आहेत आणि सुधाकर काश्यप यांच्याबरोबर शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा हे सुद्धा आहेत। आपण सुधाकरकडे जाऊया। सुधाकर, मंत्रालयामधली परिस्थिती आता काही प्रमाणात तरी नियंत्रणाखाली आली आहे का? आरती, माझ्यासोबत दर्डा सभेत वरिष्ठ मंत्री आहेत, ते हे सगळं सकाळपासून ते आज मंत्रालयामध्ये होते। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीने हे आगीचा सगळा प्रकार, त्यांच्याकडे काय महत्त्वाची माहिती आहे। सर, काय सांगाल या घटनेबद्दल? काय तुम्ही सकाळी आज सकाळी मी 9:30ला मंत्रालयात आलो आणि 1 वाजेपर्यंत मंत्रालयात काम करत होतो। माननीय मुख्यमंत्रीजींनी सह्याद्रीमध्ये बैठक बोलावली होती शालेय शिक्षण विभागाची, त्यामुळे माननीय मुख्यमंत्रीजी, उपमुख्यमंत्रीजी सगळेच तिथे होते आणि त्या बैठकीला आम्ही गेलो होतो। सकाळपासून आम्ही काम करत होतो, व्हिजिटर्स येत होते, पण ज्यावेळेला सह्याद्रीहून आम्ही परत इकडे यायला निघालो त्यावेळेला कळलं की इथे आग लागलेली आहे आणि मी माझ्या कार्यालयाशी संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले की साहेब, आम्ही सगळे बाहेर पडलेलो आहोत आता, आणि एक हातावरचं सुद्धा काही दिसत नव्हतं। आग जी मुळामध्ये लागली ती 4थ्या मजल्यावर लागली, आमच्याच मजल्यावर असं सांगण्यात आलं, आणि निश्चितपणे त्याच्यामध्ये बबनराव पाचपुते साहेबांचं कार्यालय असू द्या, सचिन अहेरचं कार्यालय असू द्या किंवा माझं कार्यालय, हे सगळं आज बक्षस्थानी पडले असल्याचं सांगण्यात आलेलं आहे मला। सुरुवात झाली, कोणत्या विभागातून सुरू? नाही, त्याबद्दल मला काय पूर्ण सांगता येणार नाही, पण जे मी ऐकलं ते बबनरावजी पाचपुते साहेबांच्या कार्यालयाच्या बाजूनी, त्याच्या बाजूला असलेल्या ठिकाणून सुरू झाल्याचं सांगण्यात आलं। परंतु मला असं वाटतं की शेवटी चौकशीमध्येच सगळं काही समोर येईल की आग कुठून लागली, काय लागली। शासनाच्या समोर सगळ्यात महत्त्वाचं काम यावेळेला जे असतं ते जे अडकलेले आहे आत, त्यांना रेस्क्यू करणं आणि आग नियंत्रणात आणणं। मला असं वाटतं की शासनाने, अग्निशमन दलाने आणि पोलिसांनी हे काम चांगल्या प्रकारे केलेलं आहे। पुढच्या चौकशीमध्ये अधिक लक्षात येईल की काय झालेलं आहे ते निश्चितपणे। सर, मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं ह्याच्याबद्दल? नुकतीच मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्रीजी त्याबद्दल अधिक सांगू शकतील, त्याबद्दल मला बोलणं योग्य नाही, तेच याबद्दल अधिक सांगतील। पण निश्चितपणे 2.5 वर्ष ज्या कार्यालयात काम करत होतो, उद्योग मंत्रालयासंबंधी किंवा शालेय शिक्षण विभागाबद्दल जे काही अनेक निर्णय घेतले, तर कार्यालय मात्र आज संपूर्ण जळून खाक झालं आहे आणि अशी मोठी आग कधी मंत्रालयात पाहिली नाही। 13 वर्ष अगोदर मी मंत्री म्हणून या मंत्रालयात आलो आणि आजची आग ही फार भयंकर होती, एवढं निश्चित। सर, पहिल्यांदा एवढी मोठी आग लागली गेली, तुम्ही अनेक वर्ष मंत्रालयातलं सगळं बघताय, मंत्री म्हणून बघताय, त्याच्या आधी देखील तुम्ही बघत होता, तर ही सगळ्यात मोठी आतापर्यंतची आग असेल किंवा याच्या आधी आग लागली? निश्चितपणे आग तर मोठी आहे, याबद्दल काही वादच नाही। आग मोठी आहे, पुढच्या सगळ्या गोष्टी समोर येतीलच, सगळ्या गोष्टी। काय नुकसान करणं, किती नुकसान झालं, काय कुठल्या विभागाचं अद्याप काही हे नाही। जेव्हापर्यंत तुम्ही आज जात नाही, आत आपण जाऊन माहिती घेत नाही, तेव्हापर्यंत काही कळणार नाही। जे आमचे शेवटचे लोक बाहेर आले, माझ्याच कार्यालयातले, त्यांनी सांगितलं की आग सर फार मोठी आग लागली होती, आम्ही एक हातावर काय चाललेलं आहे हे सुद्धा पाहू शकत नव्हतं। तेव्हा एक लक्षात निश्चितपणे आहे की माझ्या कार्यालयामध्ये मी, माझे PS, माझं जे कार्यालय आहे पूर्ण ते मात्र खाक झालं आहे निश्चित। धन्यवाद।